नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल अरेबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आत्ताच मागे आपण बघितलं की होमगार्ड यांच्या भत्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि प्रायव्हेट सिक्युरिटी व बांधकाम कामगार हातमजूर यांच्यासुद्धा रोजी जे मिळते त्यांना त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, भत्ता व त्यांच्या पगारीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, कित्येक दिवसापासून आपल्या MSF जवान म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे जे जवान आहेत त्यांनी कित्येक नेते व सर्व आमदार खासदार यांना निवेदन देऊन परिपत्रक देऊन देखील सुद्धा त्यांच्या मागण्याकडे कोणत्याही नेत्याने आतापर्यंत लक्ष दिलेले नाही आहे। तर मित्रांनो, तर MSF मध्ये कार्यरत असलेले गावाकडील गोरगरिबांचे मुलं हे वारंवार मित्रांनो नेत्यांना कॉल करत आहे व त्यांना परिपत्रक देत आहे व मित्रांनो भेटून त्यांच्या अडचणी सांगत आहे। तरी देखील कुठलाही नेता व कुठलाही कार्यकर्ता आपल्या महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे जवान आहे जे आता पोलीस स्टेशन असो किंवा रेल्वे स्टेशन असो किंवा मित्रांनो GMC आणि चेकनाका व सरकारी दवाखाना व समृद्धी महामार्ग व सरकारी मालमत्तेचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्या इमाने एतबारे आपली ड्युटी व कर्तव्य बजावत आहे। टायमावर ड्युटीने व आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सुरक्षा बलांचे काम मित्रांनो सध्या चांगल्या प्रकारे सुरू आहे। तर आपल्या या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांच्या ज्या मागण्या आहेत त्या कोणत्याही नेत्याने आतापर्यंत मित्रांनो विधानसभेत व संसद भवन या ठिकाणी मांडलेल्या नाही आहे मित्रांनो। तरी देखील आपल्या या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जे जवान आहेत ते आपापले कर्तव्य मित्रांनो बजावत आहे। तर मित्रांनो, माझे असे म्हणणे आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल यांच्या जवानाने सरकारकडे त्या विविध प्रकारच्या मागण्या कित्येक वेळेस केलेल्या आहे, तरी देखील हे सरकार चूप का आहे या असा प्रश्न मित्रांनो मला पडलेला आहे। आमच्या गोरगरिबाच्या मुलांचा मित्रांनो कोणताही नेता विचार का करत नाही आहे हा प्रश्नसुद्धा मित्रांनो मला व आमच्या MSF मध्ये कार्यरत असलेल्या जवानांना मित्रांनो सध्या पडलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मुंबईसारख्या शहरामध्ये 30,000 पगार असला तरी मित्रांनो राहता येत नाही व आमचे MSF जवान जे आहेत मित्रांनो ते 18,890 रुपये इतक्या पगारावर मित्रांनो त्यांचे जीवन जगत आहेत। इतके असून सुद्धा मित्रांनो सरकार आमच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानाकडे दुर्लक्ष का करत आहे। तर काही ठिकाणी 8 तास ड्युट्या आहेत, तर काही ठिकाणी मित्रांनो पोलीस स्टेशनमध्ये आपल्या महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या जवानांकडून 12-12 तास कर्तव्य मित्रांनो करून घेतले जात आहे व त्यांच्या पगारवाढीचा विचार कोणीही करत नाही आहे व मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांचा राहण्याचा सुद्धा विचार कुठलीही सरकार व आपले जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे उच्च अधिकारी आहेत, वरिष्ठ आहेत ते सुद्धा विचार करत नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे MSF मध्ये कुठलीही सुधारणा न करता आपल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जे जवान आहे त्यांच्या कॅप लोगो व राजमुद्रा व जे बेल्टवर असणारी राजमुद्रा ही सुद्धा मित्रांनो काढण्यात आलेली आहे। MSF मध्ये सुधारणा करणे व आपल्या या MSF ला कायमस्वरूपी करणे, परमनंट करणे अशा मित्रांनो मागण्या ज्या आहे ह्या झाल्याच पाहिजे। याकरिता जे आहे सरकारकडे सर्व जे MSF जवान आहे त्यांनी धाव घेतली पाहिजे। कारण की मित्रांनो आता येणाऱ्या निवडणुकीच्या आधी व जे आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आधी सर्व जे MSF जवान आहेत त्यांनी एकत्र येऊन एकनिष्ठ होऊन आपल्या ज्या सर्व मागण्या आहे, आपले ज्या परिपत्रकवर ज्या सर्व मागण्या टाकलेल्या आहे त्या सर्व मिळून एकजूट होऊन सरकारला
म्हणजे सरकारकडे जाऊन मित्रांनो एकदा सर्वांनी एकजूट होऊन सरकारकडे धाव घेण्याची मित्रांनो गरज आहे. आपले जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून आपल्या अडचणी सांगाव्यात व यावर त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडावेच लागणार आहे. त्यामुळे सर्व MSF जवानांनी हा व्हिडिओ गांभीर्याने बघून व आपल्या मित्रांना शेअर करून त्यांनासुद्धा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले व्हिडिओचे महत्त्व व जे मागण्या आहेत त्याचे महत्त्व पटवून सांगणे आणि लवकरात लवकर एकजूट होऊन MSFबद्दल सरकारकडे आपल्या मागण्या मांडणे आवश्यक आहे. तर MSFमध्ये असलेल्या सर्व जवानांना भेडसावणारे जे प्रश्न आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातूनच मांडलेले आहे. तर बघा मित्रांनो, त्याकरिता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून MSFबद्दल कुठलीही अपडेट व MSFबद्दल होणारी कुठलीही हालचाल तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.